भास्कर जाधव बोलतायत, थेट जाऊयात। आणि तो निधी खर्च करण्याकरताच म्हणून सभागृहाची मान्यता घेतली जाते, अन्यथा सभागृहाच्या मान्यतेशिवाय 1 रुपया सुद्धा खर्च करता येत नाही। आणि म्हणून पार्ट 1 आणि पार्ट 2 हे मी परवानच्या दिवशी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारनं त्या संदर्भातली जी प्रकाशनं असतात त्या हार्ड कॉपीज म्हणजे ती बुकलेट अशी पुस्तक असतात, बुकलेट असतं, ते आम्हाला दिलं नाही। तर तुम्ही ते ऑनलाईन सरकारी पोर्टलवर जा आणि तिथे बघून तुम्ही त्याचा अभ्यास करा असं आम्हाला सांगितलं। अर्थात अर्थसंकल्प शुक्रवारी मांडला आणि आज सोमवारी तो चर्चेकरता दाखवला। वास्तविक अर्थसंकल्प ज्यावेळेला चर्चेला येतो त्यावेळेला बाकीच्या कामकाजाला दुय्यम स्थान दिलं पाहिजे आणि अर्थसंकल्प याला प्राधान्य दिलं पाहिजे। पण त्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत सुद्धा कालच जागतिक महिला दिन झाला आणि त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सभागृहामध्ये प्रस्ताव चर्चेला आला, तो चर्चेला त्यालाही प्राधान्य देणं भाग होतं। आणि म्हणून प्रश्नोत्तराचा तास झाल्याबरोबर बाकीचं कामकाज बाजूला ठेवायला पाहिजे होतं आणि महिलांच्या संदर्भातला प्रस्ताव हा चर्चेला घ्यायला हवा होता आणि त्यानंतर ताबडतोब अर्थसंकल्पावर चर्चा सुरू करायला पाहिजे होती। पण आपण बघितलं की 2 वाजून जवळजवळ 16 मिनिटापर्यंत लक्षवेधीवरच चर्चा, ज्या लक्षवेधी संदर्भातली अनेक वेळेला या ठिकाणी चर्चा ही अतिशय विरोधानं झाली आहे, नकारात्मक झाली आहे, फार मोठ्या रागानं झाली आहे, तरी सुद्धा ती लक्षवेधीची चर्चा ही जवळजवळ 2 वाजून 6 मिनिटापर्यंत, आपल्या 2 वाजून 14 मिनिटापर्यंत त्या ठिकाणी ती चालवण्यात आली। आता महिलांच्या संदर्भातला प्रस्ताव सुरू आहे आणि त्यानंतर कधी या अर्थसंकल्पावर चर्चा होईल हे सांगता येत नाही। ती केवळ करायची म्हणून केली जाईल, परंतु हा अर्थसंकल्प हा जो मांडला गेलाय याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त आकर्षक घोषणा आणि त्या घोषणांची त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियावर चर्चा घडवणं आणि चर्चा घडवून लोकांचा बुद्धिभेद करणं, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, लोकांना त्या ठिकाणी चक्रावून सोडणं आणि एक प्रकारे समुद्रामध्ये सुई टाकायची आणि ती तुम्ही शोधत बसा, अशा पद्धतीचा डाव खेळला गेलाय। 2047 साली आम्ही कोणकोणते प्रोजेक्ट पूर्ण करणार आहोत या संदर्भामध्ये लंबचौडं भाषण झालं, परंतु 2026-27 करता आम्ही काय करणार आहोत याचा साधा कुठेही बजेटमध्ये उल्लेख नाही। याचं कारण हे सरकार पूर्णपणे कर्जामध्ये डुबलेलं आहे, हे सरकार पूर्णपणे कर्जामध्ये बुडालेलं आहे। या सरकारचं फिस्कल डेफिसिट मोठ्या प्रमाणामध्ये आहे। या सरकारचं कर्ज फेडण्यामध्ये, कर्ज तर फेडलं जात नाहीच आहे, परंतु जवळजवळ 70,500 कोटी रुपये व्याजाचे परतफेड करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी व्याज द्यावं लागतंय। आणि म्हणून विकासावर पैसा खर्च करण्याकरता या सरकारच्याकडे नसल्यामुळं सरकारचं खरं स्वरूप हे जनतेसमोर येऊ नये म्हणून की काय सरकार चर्चेला घाबरते असं वाटतं। संदर्भातल्या प्रस्तावावर चर्चा होणं गरजेचं आहे असं आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे। अर्थसंकल्पातून केवळ आकर्षक घोषणा केल्या जातात, हे सरकार कर्जबाजारी सरकार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर महिलांसंदर्भातल्या प्रस्तावावरती चर्चा होणं गरजेचं आहे। अर्थसंकल्पातून केवळ आकर्षक घोषणा केल्या जातात असं म्हणत भास्कर जाधव यांनी अर्थसंकल्पावर देखील टीका केली आहे। तर हे सरकार कर्जबाजारी सरकार आहे असं म्हणत भास्कर जाधवांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।